बच्चू भाऊंचा ताठरपणा, अहमपणा त्यांच्यासाठीच मला वाटतं हा कारणीभूत ठरला। बच्चू भाऊ आप भी डूबे और दूसरों को भी लेके डूबे, म्हणजे ज्या तिसऱ्या आघाडीचा जन्म बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली झाला, बच्चू कडूंचा अहमपणा, बच्चू कडूंनी विद्यमान ठाकरे सरकारला सोडून शिंदे गटात मारलेली उडी, बच्चू कडूंनी प्रामाणिकपणाच्या जीवावर अपक्ष म्हणून लोकांचं मिळवलेलं प्रेम, पण गुवाहाटी मार्गे त्यांनी काय झाडे आणि काय डोंगर पाहिले, सुरतला जो काही मुजरा झाला, त्या सगळ्या पद्धतीचा चमत्कार महाराष्ट्राला अपेक्षित नव्हता। लोकांना तो आवडलेला नाही, कदाचित अचलपूर मधल्या लोकांना सुद्धा आवडला नाही। 66,000वर की बच्चू भाऊंनी ज्यावेळेस शिंदे सोबत जाऊन त्यांच्या सरकारमध्ये त्यांना काही किंमत मिळाली नाही, लोकसभेच्या निवडणुकीला ते बाहेर पडले आणि त्यांनी नवनीत राणा यांचा पराभव करण्याचा जो संकल्प केला होता तो यशस्वी झाला, पण विधानसभेला बच्चू कडूंचाच झालेला पराभव हा राणांसाठी तो बदला होता, हा त्यांनी जाहीर केलेला त्या ठिकाणी सवाल आहे। बच्चू कडू स्वतःही पडले आणि तिसऱ्या आघाडीला सुद्धा ते घेऊन त्या ठिकाणी डुबले असं म्हणायला हरकत नाही। 42 अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू भाऊ कडू यांचा झालेला पराभव, खरं तर 66,000 मतं त्यांना पडली आणि त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी प्रवीण तायडे निवडून आले, ज्यांना 78,000 मतं पडली। साधारणतः 12,000 मतांच्या फरकाने बच्चू भाऊंचा पराभव झाला। हा प्रहारसाठी, महाराष्ट्रातल्या अंध अपंग दीनदुबळ्यांसाठी जरी धक्कादायक पराभव जरी असला तरी बच्चू भाऊंनी शिंदे गटाशी केलेली हातमिळवणी, बच्चू भाऊंनी राणा नवरा बायकोंशी केलेला संघर्ष आणि सगळ्यात महत्त्वाचं बच्चू भाऊंचा ताठरपणा, अहमपणा त्यांच्यासाठीच मला वाटतं हा कारणीभूत ठरला। बच्चू भाऊ आप भी डूबे और दूसरों को भी लेके डूबे, म्हणजे ज्या तिसऱ्या आघाडीचा जन्म बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली झाला, त्याच्यामध्ये राजू शेट्टी साहेब असतील, संभाजी राजे साहेब असतील किंवा अजून बऱ्याच वेगळ्या छोटे मोठे 2-4 वेगळ्या संस्था त्यांच्या सोबत होत्या, अर्थात पक्ष सुद्धा। आणि या कुणाची जादू तर चालली नाहीच, परंतु पराभवाचा जबरदस्त झटका या तिसऱ्या आघाडीला बसला। तिसऱ्या आघाडीकडून महाराष्ट्राला प्रचंड अपेक्षा होत्या, परंतु ज्यांचा चेहरा म्हणून वापर केला किंवा ज्यांचा चेहरा म्हणून वापर झाला ते जर निवडणुकीमध्ये पडत असतील तर अपेक्षा करायची कुणाकडून? कार्यकर्ते जे निवडणूक लढवणार असतात किंवा लढवतात, कुणाच्या जीवावर मतदान पडणार आहे? नेतेच अपयशी असतील तर चमत्कार घडणार कसा? उभ्या महाराष्ट्राला माहितीये, नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव करण्यासाठी बच्चू कडूंचा सगळ्यात मोठा वाटा होता। कारण ज्या बच्चू कडूंनी राणाला चॅलेंज केलं होतं, मग ते रवी राणा असतील किंवा माजी खासदार नवनीत राणा वहिनी असतील, त्यांचं जे भांडण होतं ते उभ्या महाराष्ट्राला अमरावतीपासून, विदर्भापासून मुंबई, महाराष्ट्रापर्यंत लोकांना परिचित झालेलं होतं। प्रश्न असा होता की जे स्वतःला सो कॉल्ड हिंदू म्हणून सांगण्याचा प्रयत्न राणा करत होत्या, कारण बघा, ज्या ठिकाणी वेगळ्या धर्मातली जरी असली माणसं किंवा जातीतली जरी वेगळी असली तरी एकत्र आल्यानंतर त्यांना धर्माची त्या ठिकाणी साथ घालावी लागते, कारण तरच आम्ही इथले आहोत किंवा आम्ही तुमचे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न असेल। उभ्या महाराष्ट्राला माहित होतं नवनीत राणा ह्या महाराष्ट्रातल्या नाहीत, त्या बाहेरच्या आहेत, परंतु हिंदू म्हणल्यानंतर आपल्याला एका वेगळ्या पॅटर्न खाली लपता येईल असा त्यांचा तो प्रयत्न लोकसभेमध्ये चमत्कार करणारा ठरला नाही। जय श्रीरामची घोषणा घेऊन
त्यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या विरोधात जे बंड उगारलं होतं त्यांना पोलिसी झटका आणि जेलची वारी सुद्धा खावी लागली होती, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण परिस्थिती अशी असते की एवढं सगळं करून सुद्धा हिंदूंनी हिंदू नेत्यांना मतदान केलं नाही, हा जबरदस्त झटका महाराष्ट्रामध्ये विसरता येणार नाही. पण बच्चू कडूंचं झालं काय या सगळ्या ह्याच्यामध्ये? लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्या पद्धतीनं सरकार असेल, शिंदे गट असेल किंवा बच्चू कडूंचा स्वतंत्र पॅटर्न असेल, याच्यामध्ये ते सरकारमधून अगोदर काम जरी करत असले तरी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सरकारमध्ये 2.5 वर्षात बच्चू भाऊंना दिलेली जबाबदारी नंतरच्या सरकारने मात्र बच्चू भाऊंची किंमत ठेवली नाही आणि खरी तिथून बच्चू कडूंच्या राजकारणाला एक उतरती कळा लागली असं म्हणता येणार नाही. मित्रांनो, या आणि अशा सगळ्या विषयावर चर्चा करायची, रोखठोक चर्चा करायची. सर्वांना सर्वप्रथम सप्रेम जय जिजाऊ, नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त विदर्भ, खानदेश, मराठवाडा किंवा उभ्या महाराष्ट्रामध्ये आपण शेअर करावा, पाठवावा. जास्तीत जास्त नवीन लोकांनी सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन प्रेस करावा, जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचेल. मी चर्चा करतोय पडलेल्या तिसऱ्या आघाडीची. मी चर्चा करतोय प्रचंड दारुण पराभव झालेल्या बच्चू कडूंची. बच्चू कडूंचा दारुण झालेला पराभव हा नवनीत राणा यांच्या लोकसभेपेक्षा विधानसभेचा बच्चू कडूंना बसलेला जबरदस्त झटका आहे. जे बच्चू कडू सर्वसामान्यासाठी आंदोलन करायचे, जे बच्चू कडू अंध अपंगासाठी कुठल्याही म्हणजे लेवलला जाऊन संघर्ष करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे, त्याच बच्चू कडूंना आज विधानसभेच्या पायऱ्यापासून उपेक्षित राहावं लागेल. त्या पायऱ्या चढता येणार नाहीत. सभागृहाची जबाबदारी असते की तिथं प्रश्न सोडवले जावेत. विधिमंडळ कायदा करत असतं, विधिमंडळ नवीन निर्णय घेत असतं, विधिमंडळ त्या राज्यासाठी किंवा देशासाठी एक कायदेशीर फार मोठं त्या ठिकाणी न्यायदान करणारं, सगळ्या जाती धर्माच्या लोकांची काळजी करणारं सभागृह आहे. संसदेच्या सभागृहात असो किंवा विधिमंडळाच्या सभागृहामध्ये असो, लोकांसाठीच लोकप्रतिनिधी निवडून दिलेले असतात आणि त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सभागृहातल्या नेत्यांची असते. आज सभागृहामध्ये निवडून जाणारे, मग ते लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या, जे आमदार म्हणून जनतेतून जातात, खासदार म्हणून जनतेतून जातात, ते लोकांचं प्रतिनिधित्व करतात. सभागृहात बोलणारा माणूस हा तमाम राज्याचं आणि देशाचं त्या ठिकाणी तो प्रतिनिधित्व करत असतो. जर त्यापासून उपेक्षित राहावं लागत असेल, याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काय असू शकते? निवडणुकांमध्ये सगळेच निवडणुकीचे अर्ज भरतात, प्रत्येकाला वाटतं मी निवडून येणार, तो चिकाटीने पोटतिडकीने त्या ठिकाणी प्रयत्न करतो. पण याच निवडणूक प्रक्रियेमध्ये मी नेहमी सांगतोय, जे घराणेशाहीतून जन्माला आलेले आहेत, प्रस्थापित आहेत, बायको आमदार, नवरा खासदार, पोरगा महापौर किंवा नगरसेवक, हे जे एकाच घरात सगळं दिलं जातं, बाप खासदार, 2 पोर आमदार, हे जे एकाच घरात प्लांट केलं जातं, हे खरं तर धंदे बंद केले पाहिजेत. त्याची जर विभागणी झाली तर 3 वेगळे लोक त्या ठिकाणी प्रतिनिधित्व वेगळ्या वेगळ्या कुटुंबातले, शहरातले, तालुक्यातले, जिल्ह्यातले करू शकतात. पण असं घडताना होत नाही. माझा बाल्या, माझी बाली आणि 10 बायदाची खोली या चौकटीतच समाज म्हणून लोक अडकलेले आहेत, ते बाहेर पाहायला तयार नाही. आज महागाई आहे, बेरोजगारी आहे, जातीवाद आहे, महिलांच्या अन्यायाचे, अत्याचाराचे प्रश्न आहेत, असंख्य प्रश्न आवासून बसलेत. विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, विद्यार्थिनीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत, कामगाराकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही. मग एखादा लोकप्रतिनिधी असतो जो अपक्ष किंवा जो सर्वसामान्यांचे प्रश्न उठवत असतो, त्याच्याकडेच जर ते पद नसेल किंवा तो जर भूमिका मांडत नसेल, करणार काय? आज आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा अन्य प्रश्न असतील, प्रमुख प्रश्नावर सभागृहात बोलणारी लोकच जर
त्या ठिकाणी नसतील आणि मूग गिळून गप्प बसणारे आणि जातीच्या समाजाच्या नावावर मतं घेऊन नेत्यांची हुजरीगिरी करणारे आज समाजाला फसवतात, हा इतिहास आहे. बच्चू कडू त्याच्यापेक्षा वेगळे होते. अचलपूर सारख्या विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यातल्या एका मतदारसंघातून ते राज्याचे नेतृत्व करत असताना अंध अपंग गोरगरीब सर्वसामान्यांसाठी प्रतिनिधित्व करायचे. मी लहानपणापासून त्यांची आंदोलन बघितलेत. एक आयडॉल म्हणून त्यांची एक वेगळी आंदोलन करण्याची पद्धत होती. आज ती संपलेली आहे. कारण बच्चू कडू विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं दारुण पराभव झाला, हा त्यांच्या त्या ठिकाणी संघर्षाला फुलस्टॉप लागलेला आहे. आता त्यांनी सभागृहाच्या बाहेर किती आंदोलन करू द्या, ते तुम्ही आम्ही पण करत असतो, परंतु त्या आंदोलनाला आता किंमत नसते. बच्चू कडूंचा अहमपणा, बच्चू कडूंनी विद्यमान ठाकरे सरकारला सोडून शिंदे गटात मारलेली उडी, बच्चू कडूंनी प्रामाणिकपणाच्या जीवावर अपक्ष म्हणून लोकांचं मिळवलेलं प्रेम, पण गुवाहाटी मार्गे त्यांनी काय झाडे आणि काय डोंगर पाहिले, सुरतला जो काही मुजरा झाला, त्या सगळ्या पद्धतीचा चमत्कार महाराष्ट्राला अपेक्षित नव्हता. लोकांना तो आवडलेला नाही. कदाचित अचलपूर मधल्या लोकांना सुद्धा आवडला नाही. 66,000वरच थांबावं लागलं. भाजपने ओव्हरटेक करून 78,000 त्याच मतदारसंघात घेतले. बच्चू भाऊंचं पानिपत झालं, वेगळं सांगायची गरज नाही. मुद्दा इथून पुढे सुरू होतो की बच्चू भाऊंनी ज्यावेळेस शिंदे सोबत जाऊन त्यांच्या सरकारमध्ये त्यांना काही किंमत मिळाली नाही. लोकसभेच्या निवडणुकीला ते बाहेर पडले आणि त्यांनी नवनीत राणा यांचा पराभव करण्याचा जो संकल्प केला होता तो यशस्वी झाला. पण विधानसभेला बच्चू कडूंचाच झालेला पराभव हा राणांसाठी तो बदला होता, हा त्यांनी जाहीर केलेला त्या ठिकाणी सवाल आहे. आता प्रश्न हाच आहे की ज्या विधानसभेच्या निमित्ताने तिसरी आघाडी केली होती, बच्चू भाऊ आप तो खुद डूबे ही, लेकिन तीसरी आघाडी को भी लेके डूब गए, हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. आणि इथंच तिसऱ्या आघाडीचं अस्तित्व आणि वर्चस्व हे संपुष्टात आलं असं म्हणता याला आता कुठल्या संशोधकाची किंवा मार्गदर्शकाची गरज नाही. अस्तित्व तर संपलं, पण बच्चू भाऊंचा पराभव हा महाराष्ट्राला एक चटका लावणार आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. तुम्ही माझ्या मताशी जर सहमत असाल, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.